एका 16 मे शनी अमावस्या आणि शनी जयंती एकाच दिवशी हा योग इतका धोकादायक आणि शक्तिशाली आहे की या दिवशी केलेली छोटीशी चूकसुद्धा मोठं नुकसान करू शकते. गरुड पुराणात स्पष्ट सांगितलं आहे, या दिवशी पितृ आणि शनी दोघांची शक्ती पृथ्वीवर सक्रिय होते. म्हणूनच काही घरात अचानक भांडणं वाढतात, पैसे थांबतात आणि नशीब साथ देणं बंद करतं. पण एक असा साधा उपाय आहे जो हे सगळं थांबवू शकतो. शनिवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करून काळ्या रंगाचे कपडे घालून शनिदेवाचं स्मरण करा. त्यानंतर घराबाहेर किंवा मंदिरात जाऊन पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा आणि 7 वेळा प्रदक्षिणा घाला. असं केल्याने शनिदोष कमी होतो आणि घरातील अडथळे दूर होतात. शनिवारच्या दिवशी कावळ्यांना अन्न देणं खूप शुभ मानलं जातं. विशेषतः दही, भात, पोळी किंवा भात यामुळे पितृ प्रसन्न होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने घरात सुख समृद्धी येते. या दिवशी काळे तीळ वाहत्या पाण्यात सोडले तर पाप कमी होतात आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. हा उपाय खूप प्रभावी मानला जातो. शनिवारच्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला काळे कपडे, चप्पल किंवा अन्न दान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि आर्थिक अडचणी कमी होतात. सायंकाळी शनी मंदिरात जाऊन तेलाचा दिवा लावा. शक्य असेल तर मोहरीच्या तेलाचा वापर करा. यामुळे शनिदोष शांत होतो आणि अडथळे दूर होतात. घरात सतत वाद होत असतील तर शनिवारच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर काळ्या दोऱ्याचा छोटा तुकडा बांधा. यामुळे नजरदोष कमी होतो. शनिवारच्या दिवशी हनुमान चालीसा किंवा शनिस्तोत्र म्हणणं खूप लाभदायक असतं. यामुळे मानसिक शांती मिळते आणि भीती दूर होते. या दिवशी काळ्या कुत्र्याला भाकरी किंवा बिस्किट खाऊ घालणं खूप शुभ मानलं जातं. यामुळे शनिदेव प्रसन्न होतात आणि वाईट काळ दूर होतो. जर कामात अडथळे येत असतील तर शनिवारच्या दिवशी लोखंडाची छोटी वस्तू दान करा. यामुळे कामात प्रगती होते. शनिवारच्या दिवशी घरात मीठ टाकून पुसा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि वातावरण हलकं होतं. सकाळी किंवा संध्याकाळी ओम शं शनैश्चराय नमः हा मंत्र 108 वेळा जप करा. यामुळे शनिग्रह शांत होतो आणि मन स्थिर होतं. शनिवारच्या दिवशी काळ्या उडीद डाळीचं दान केल्याने आर्थिक अडचणी कमी होतात आणि घरात स्थिरता येते. जर वारंवार अपयश येत असेल तर शनिवारच्या दिवशी नारळ वाहत्या पाण्यात सोडा. यामुळे अडथळे दूर होतात. घरात नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल तर कापूर लावून संपूर्ण घरात फिरवा. यामुळे वातावरण शुद्ध होतं. आणि शेवटचा महत्त्वाचा उपाय, शनिवारच्या दिवशी कोणालाही दुखवू नका, वाईट बोलू नका, कारण शनिदेव कर्मानुसार फळ देतात. त्यामुळे चांगले कर्म केल्यानेच खरा फायदा होतो. एक असा साधा उपाय आहे जो हे सगळं थांबवू शकतो, दही भाताचा उपाय. पण जर हा उपाय चुकीने केला तर फायदा नाही, उलट नुकसान होऊ शकतं. आज आपण एक असा विषय जाणून घेणार आहोत जो ऐकल्यावर तुमच्या अंगावर काटा येईल. 16 मे शनी अमावस्या आणि शनी जयंतीचा दुर्मिळ योग. असा योग वारंवार येत नाही आणि याच दिवशी काही अशा गोष्टी घडतात ज्या आपल्याला दिसत नाहीत पण आपल्या आयुष्यावर खोल परिणाम करतात. गरुड पुराणात सांगितलं आहे की अमावस्याच्या दिवशी पितृ पृथ्वीवर येतात आणि जेव्हा ती अमावस्या शनिवारी येते तेव्हा शनिदेवाची ऊर्जा देखील अत्यंत प्रबळ होते. म्हणजेच हा दिवस साधा नसतो, हा दिवस कर्माचा हिशोब करणारा असतो. तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? काही घरात सगळं असूनही सुख नसतं, पैसा येतो पण टिकत नाही, घरात सतत भांडणं होतात, अचानक आजारपण येतं आणि कितीही प्रयत्न केले तरी कामात यश मिळत नाही. यामागे एक मोठं कारण असू शकतं, पितृदोष, शनिदोष किंवा नकारात्मक ऊर्जा. आणि सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे नजरदोष आणि करडीबाधा. या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत पण हळूहळू आपलं आयुष्य बिघडवत राहतात. असं म्हणतात की शनिदेव न्यायाचे देव आहेत, ते कुणालाही विनाकारण त्रास देत नाहीत. पण जर आपल्या कर्मामध्ये काही चुका असतील किंवा आपल्या पितृ नाराज असतील तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. आणि शनी अमावस्या हा तो दिवस असतो जेव्हा हे परिणाम जास्त जाणवतात. त्यामुळे या दिवशी काही उपाय केले तर ते खूप प्रभावी ठरतात. आणि याच दिवशी सांगितलं जातं
की एक साधा पण अत्यंत शक्तिशाली उपाय, दही भाताचा उपाय. आता तुम्हाला प्रश्न पडेल की इतका साधा उपाय इतका प्रभावी कसा असू शकतो? तर यामागे एक खोल रहस्य आहे. दही म्हणजे शांती आणि थंडावा आणि भात म्हणजे शुद्धता आणि पवित्रता. हे दोन्ही मिळून एक अशी ऊर्जा तयार करतात जी नकारात्मक शक्तींना शांत करते आणि पितृ व शनी देवांना प्रसन्न करते. गरुड पुराणात असा उल्लेख आहे की काही अन्नपदार्थ हे थेट पितरांना पोहोचतात आणि दही भात त्यापैकी एक मानला जातो. म्हणूनच अमावास्येला दही भात अर्पण केल्याने पितृ शांत होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने घरात सुख समृद्धी येते. पण लक्षात ठेवा, हा उपाय योग्य पद्धतीने केला तरच त्याचा फायदा होतो. अनेक लोक काय करतात, फक्त दही भात बनवतात आणि ठेवतात, पण त्यामागे श्रद्धा नसते, नियम पाळले जात नाहीत आणि मग म्हणतात फायदा झाला नाही. पण खरं सांगायचं तर चूक आपल्या पद्धतीत असते. म्हणूनच आता आपण पाहूया योग्य आणि प्रभावी उपाय. पहिला उपाय, शनी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी स्वच्छतेने दही भात बनवा. त्यात थोडं काळं मीठ टाका आणि तो दही भात घराबाहेर एखाद्या झाडाखाली ठेवा. ठेवताना मनात प्रार्थना करा की माझ्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा, नजरदोष आणि अडचणी दूर होवोत. हा उपाय 7 शनिवार केल्यास घरातील वातावरण बदलायला सुरुवात होते, घरात शांती येते आणि अडचणी कमी होतात. दुसरा उपाय, जर तुम्हाला वाटत असेल की कुणाला नजर लागली आहे किंवा अचानक त्रास वाढला आहे, तर थोडासा दही भात घ्या आणि त्या व्यक्तीच्या डोक्यावरून 3 वेळा फिरवा आणि तो बाहेर टाका. असं म्हणलं जातं की यामुळे नजरदोष लगेच निघून जातो आणि व्यक्तीला हलकं वाटतं. तिसरा उपाय, दुपारी 12 वाजता दही भात कावळ्यांना खाऊ घाला, कारण कावळा हा पितरांचा दूत मानला जातो. जेव्हा कावळा अन्न खातो तेव्हा असं समजलं जातं की ते अन्न पितरापर्यंत पोहोचतं. त्यामुळे पितृदोष कमी होतो आणि त्यांच्या आशीर्वादाने घरात सुख, शांती आणि पैसा येतो. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, हे उपाय करताना मन स्वच्छ आणि श्रद्धा असणं खूप गरजेचं आहे. कारण फक्त कृती नाही तर भावना देखील महत्त्वाच्या असतात. जर मनात शंका असेल तर परिणाम कमी होतो. आता एक शॉकिंग गोष्ट ऐका. असं म्हणतात की ज्या घरात सतत समस्या येतात तिथे काहीतरी अदृश्य अडथळा असतो आणि तो अडथळा दूर करण्यासाठी कधीकधी अशा साध्या उपायांची गरज असते. आणि शनी अमावस्या हा तोच दिवस असतो जेव्हा हे उपाय सर्वात जास्त प्रभावी ठरतात. म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदल हवा असेल, अडचणी कमी करायच्या असतील आणि घरात शांती आणायची असेल, तर हा दही भाताचा उपाय नक्की करून बघा. कारण कधीकधी मोठ्या समस्याचं उत्तर खूप साधं असतं. शेवटी एकच सांगू इच्छितो, शनी देव कधीच अन्याय करत नाहीत. ते फक्त आपल्या कर्माचं फळ देतात. त्यामुळे चांगले कर्म करा आणि योग्य वेळी योग्य उपाय करा आणि मग बघा तुमचं आयुष्य कसं बदलतं. आता शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या आयुष्यात जे काही घडतं ते फक्त नशिबामुळे नाही तर आपल्या कर्मामुळे आणि आपल्या घरातील ऊर्जेमुळे घडतं. जर तुमच्या घरात सतत अडचणी येत असतील, कितीही प्रयत्न करूनही यश मिळत नसेल, घरात शांतता नसेल, तर याकडे दुर्लक्ष करू नका. कधीकधी समस्या दिसत नाही पण तिचा परिणाम खूप मोठा असतो. शनी अमावस्या हा फक्त एक दिवस नाही, तो एक संधी आहे आपल्या चुका सुधारण्याची, आपल्या पितरांना शांत करण्याची आणि आपल्या आयुष्यातील अडथळे दूर करण्याची. आज सांगितलेला दही भाताचा उपाय हा फक्त एक साधा उपाय नाही, तर एक श्रद्धा आहे, एक विश्वास आहे. जर तुम्ही तो मनापासून आणि योग्य पद्धतीने केला तर तुम्हाला स्वतः फरक जाणवेल. तुमच्या घरात शांतता येईल, अडचणी कमी होतील आणि हळूहळू तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. म्हणून या शनी अमावस्याला हा उपाय नक्की करा आणि तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा. कारण तुमचा एक अनुभव दुसऱ्याच्या आयुष्यात बदल घडवू शकतो. हा उपाय करून बघा आणि कमेंटमध्ये अनुभव सांगा. आणि जर तुम्हाला अशीच माहिती हवी असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की दाबा. मी पुन्हा भेटेन अशाच एका नवीन आणि रहस्यमय विषयासोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि लक्षात ठेवा, शनिदेव नेहमी न्याय करतात. म्हणून चांगले कर्म करा आणि सकारात्मक राहा. धन्यवाद.